सुप्रभात मंडळी. तर आता आहे मी तिरुवनंतपुरमला पद्मनाभ स्वामींच्या दर्शनाला आले. इथं काल रात्रीच पोहोचलो, इथे 11 वाजता पोहोचलो आणि पाठीमागे हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये रूम घेतला आणि आता सकाळी चाललं दर्शन करायला. पाठीमागे रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड आहे आणि इकडं पुढे आलं की लेफ्ट साईडला जायला लागतं. तर इथून पुढे थोड्याच अंतरावर गेल्यानंतर बस स्टॉप आहे आणि बस स्टॉपच्या पुढे उजव्या बाजूला प्रवेशद्वार आहे मंदिराचा. बघ समोर गणपती. अरे थांब झालं, चल. तर मंडळी आता या रस्त्याने आलेलं आणि इथे समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर तिथे पहिलं दर्शन घ्यायचं आणि मग मग पुढे जायचं. इथं पाठीमागे बघा हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे. पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर मागे गणपती बाप्पा महागणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता बस स्टॉपमध्ये आहे. थोडा पुढे आलो आहे. पण पुढे आल्यानंतर राईट साईडला प्रवेशद्वार आहे पद्मनाभ स्वामींचा. तर इथे आता प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोय. तर पोहोचलोय आणि समोरच मंदिर आहे. मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. भारी वाटते. हा दुकान आहे. इथून खरेदी केलं आता. चंदन घेतलं आणि ते गाडीला लावायला. तर आता दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि थोडीशी खरेदी केली. भारी एकदम भारी दर्शन झाला. एकदम जवळून दर्शन झाला. थोडा वेळ लागला कारण आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह जे आले होते त्यांच्यामुळे थोडासा टाईम गेला. तर भारी दर्शन झाला. पण आणि इकडे होतं लॉकर रूम. तर दर्शन घेऊन झालं. आता खरेदी केले 2 ड्रेस. बाहेरचा नजारा आहे पद्मनाभ स्वामी मंदिराच्या एकदम समोरासमोर. बस स्टँड आहे. इथे पुढे एक बस स्टँड आहे. तर आता चाललो रूमच्या इथे. रूम आहे आमची आणि इथून मग बॅग घेऊन निघणार आहोत कन्याकुमारीला. ते दुकान आहे मिल्कशेकचं. त्याच्या पुढच्या गल्लीमध्ये रूम आहे, डॉर्मेटरी. तर आता रूममधून निघालोय बस स्टँडला जायला. तर या व्हिडिओला इथंच समाप्त करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.